हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 17 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरीने मामी वल्लरी आणि नम्रता या दोघींची चांगली ठासली आहे. या दोघींनी ईश्वरीला स्पर्धेत भाग घेता येऊ नये यासाठी ईश्वरीला जिन्यावरून खाली पाडण्याचा प्लॅन बनवला होता. पण ऐनवेळी ईश्वरीने त्यांचा प्लॅन हाणून पाडलाय. ईश्वरीला काहीच झालं नाही. त्यामुळे नम्रताची चांगली टरकली. ईश्वरीला कळलं की कुणीतरी जाणून बुजून हे सगळं केलंय. ईश्वरीने नम्रताजवळ ही शंका बोलून दाखवली. नम्रता खूप घाबरली आणि म्हणाली, ईशू, कोण असं जाणून बुजून का करेल? मला सुद्धा लागलंय. तू हा विचार करू नको, तू स्पर्धेचा विचार कर. पण ईश्वरीच्या मनात शंका तर आली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी तिच्या रूममध्ये जे ड्रॉवर असतं हे ड्रॉवर उघडते आणि या ड्रॉवरमध्ये तिचे घुंगरू असतात. हे घुंगरू पाहून ईश्वरी खूप इमोशनल होते, कारण आज अनेक वर्षानंतर तिने हे घुंगरू हातात घेतलेले असतात व उघडून पाहिलेले असतात. ईश्वरी या घुंगरांकडे पाहतच राहते, खूप खुश होते. आणि आता हे घुंगरूच आम्हाला सात्विक फॅशन मिळवून देणार. या स्पर्धेच्या पुढील राऊंडमध्ये मी डान्सच करायचा असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. ईश्वरी या घुंगरांकडे पाहते, पण आता रात्र झाली आहे, त्यामुळे हे घुंगरू ठेवून देऊ, उद्या सकाळी प्रॅक्टिस करू असा विचार करून ईश्वरी हे घुंगरू ठेवून देणार. इतक्यात अर्णव तेथे येतो आणि ईश्वरीला थांबवतो. अर्णव ईश्वरीचे हे घुंगरू हातात घेतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहतच राहते आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. आणि मग अर्णव हा ईश्वरीला पायामध्ये हे घुंगरू बांधून देतो. ईश्वरीला आश्चर्य वाटतं, पण ती अर्णवकडे पाहतच असते, कारण जोपर्यंत गाणं संपत नाही तोपर्यंत काही डायलॉग तर बोलायचा नाहीये. अर्णव ईश्वरीच्या एका पायात घुंगरू बांधतो. त्यानंतर ईश्वरीकडे दुसरा हात पुढे करतो की दुसरं घुंगरू दे, पण ईश्वरी त्याच्याकडेच पाहत असते, हरून गेलेली असते. मग ईश्वरी भानावर येते, अर्णवच्या हातात दुसरं घुंगरू देते. अर्णव तिच्या दुसऱ्या पायात सुद्धा घुंगरू बांधतो आणि मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. गाणं थांबतं. मग ईश्वरी विचारते, सर, तुम्ही माझ्या पायात घुंगरू का बांधले आहेत? अर्णव म्हणतो, डान्स प्रॅक्टिस करण्यासाठी. ईश्वरी म्हणते, सर, आत्ता? अर्णव म्हणतो, का नाही? आता डान्स प्रॅक्टिस कर. स्पर्धा जवळ आली ना, जितकी जास्त प्रॅक्टिस करशील तितके जास्त आपले जिंकण्याचे चान्सेस वाढतील. त्यामुळे आत्ता प्रॅक्टिस कर. ईश्वरी म्हणते, सर, पण कुणी पाहिल ना? अर्णव म्हणतो, न पाहण्यासारखं आपण काहीच करणार नाहीये. पाहिलं तर पाहिलं, डान्स प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांना माहिती आहे ही स्पर्धा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, त्यामुळे कुणी काहीच बोलणार नाही. ईश्वरी म्हणते, सर, खूप रात्र झाली आहे, उद्या सकाळी करूया ना? अर्णव म्हणतो, नाही, मला पाहायचं आहे. मी तुला घुंगरू घालून डान्स करताना कधीच पाहिलं नाही आहे. आज मला तुला डान्स करताना पाहायचं आहे. ईश्वरी म्हणते, पण सर. अर्णव म्हणतो, प्लीज मला एकदा डान्स करून दाखव, तेवढीच तुझी प्रॅक्टिस होईल. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर. ईश्वरी स्माईल करते, लाजते आणि अर्णव हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी ही पुढे डान्स करायला जाणार. इतक्यात ईश्वरीच्या हातातून घुंगरू खाली पडतात आणि अर्णव झोपेतून उठतो. म्हणजे आता जे काही झालं ते सगळं ईश्वरीचं स्वप्न होतं, तिचा भास होता. ईश्वरीच्या पायात अर्णवने घुंगरूसुद्धा घातले नाहीये. हे घुंगरू ईश्वरीच्या हातातच आहेत आणि अर्णव हा मस्त बेडवर झोपलेला असतो. हा आवाज ऐकून अर्णव उठतो आणि विचारतो, मी सिंदूर, हे काय? तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की हा सगळा तिचा भास होता. अर्णव म्हणतो, एवढ्या रात्री तू घुंगरू हातात घेऊन काय करतीये? ते घुंगरू ठेवून दे. या घुंगरांचा आवाज आला ना तर आजी झोपेतून उठेल, भूत भूत म्हणून घाबरेल, अटॅक यायचा तिला. ठेवून दे हे. ईश्वरी म्हणते, हो सर. अर्णव म्हणतो, तुला कळतंय का? एवढ्या रात्री कोणी घुंगरू घेतं का? डान्स प्रॅक्टिस करतं का? जे काही करायचं ना ते उद्या सकाळी कर, आत्ता काय करायचं नाही. दे ठेवून लवकर. ईश्वरी म्हणते, हो हो, ठेवते. अर्णव हा झोपी जातो. त्याला काही घेणं देणं नसतं ईश्वरीने रात्री प्रॅक्टिस करो वा ना करो, त्याने असं काहीच केलेलं नसतं. हा सगळा ईश्वरीचा भास होता आणि ईश्वरी आपल्या या भासाचा विचार करून खूप खुश होते. आता अर्णवने एवढं सगळं केलं, स्वप्नात का केलं, पण ईश्वरीला हे खूप आवडलेलं असतं आणि ईश्वरी खुश होते. दुसरीकडे वल्लरी सौदामिनीला कॉल करते. सौदामिनी फोन उचलते आणि उद्धटपणे विचारते, काय काम आहे? तर वल्लरी म्हणते, हो हो, एवढं काय चिडताय? सौदामिनी म्हणते, मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये.
त्यामुळे मला फोन करू नकोस. तर वल्लरी म्हणते, हो का, तुम्हाला माझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे? जर ईश्वरी आणि अर्णव हे स्पर्धेत पोहोचणारच नसतील तरीसुद्धा इंटरेस्ट नाही आहे का? सौदामिनी म्हणते, याआधीसुद्धा तू अनेकदा अशा गप्पा मारल्यात, पण त्याचा काही फायदा झालेला नाही आहे. माझा आता तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही आहे. वल्लरी सांगते, तुमची चॉईस, पण माझ्याकडे आता एक प्लॅन आहे जो नक्कीच ईश्वरी आणि अर्णवला या स्पर्धेत पोहोचूच देणार नाही आणि ते जिंकणार नाही. सौदामिनी विचारते, प्लॅन फुल प्रूफ आहे का? तर वल्लरी म्हणते, आधी ऐकून तरी घ्या, मग ठरवा फुल प्रूफ आहे की नाही. सौदामिनी म्हणते, ठीक आहे, सांग. आणि वल्लरी आपला सगळा प्लॅन सांगते. आता वल्लरीचा प्लॅन नेमका आहे तरी काय हे आपल्यालासुद्धा माहिती आहे. ईश्वरी डान्स करू शकू नये म्हणून तिला खाली पाडायचं, तिचा पाय मोडायचा. ईश्वरी डान्स करणार नाही म्हणजे अर्णव आणि ईश्वरी जिंकणार नाही. हा तिचा साधा सोपा प्लॅन आहे. हा सगळा प्लॅन ऐकून सौदामिनी खुश होते. वल्लरी विचारते, मग आपली पार्टनरशिप पक्की ना की विसरलाय? सौदामिनी तिला उत्तर देते, तिकडे ईश्वरी आणि अर्णव हरतील आणि इकडे तू जिंकशील. वल्लरी खूप खुश होते आणि हसून म्हणते, याचा अर्थ दॅट इज दॅट. पण सौदामिनी फोन कट करते आणि असं घाण तोंड करते की या बाईशी मी का बोलते असं तिला वाटतं. सौदामिनी म्हणते, फक्त ईश्वरी आणि अर्णवला हरवण्यासाठी या बाईला मी सहन करते, नाहीतर अशा बाईशी मी कधी बोललेही नसते. आणि इकडे राजेश हा त्याच्या काल कोठडीत बसलेला असतो. तेवढ्यात हवालदार येतो, दरवाजा उघडतो आणि जेवणाचं ताट आतमध्ये लोटून देतो आणि दरवाजा पुन्हा लावतो. राजेश त्याच्या या जेवणाची प्लेट घेतो. यामध्ये डाळ, भात, छोलेची भाजी, कांदा सगळं एकत्रच मिक्स असतं. राजेश या जेवणाकडे पाहतो, पहिला घास खातो आणि हसू लागतो. हवालदारला हे दिसतं की हा राजेश हसतोय. हवालदार विचारतो, हसायला काय झालं रे? तर राजेश सांगतो, कसं आहे ना साहेब, आता या जेलमध्ये माझे फक्त थोडेच दिवस राहिले आहेत आणि लवकरच मी चिकन बिर्याणी आणि बटर चिकन खाणार आहे ना, ते किती टेस्टी असेल याचाच विचार करून हसतोय मी. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर तेथे पोहोचतो. त्याने सुद्धा राजेशचं हे डायलॉग ऐकलेला असतो. इन्स्पेक्टर म्हणतो, काय बोलला रे तू जाधव? काय बोलला हा? काय खाणार आहे हा? बटर चिकन, चिकन बिर्याणी? अरे स्वप्न पाहतोय का तू? तुझं काय लग्न आहे का का तुझा बड्डे? तुला आम्ही बटर चिकन आणि चिकन बिर्याणी खाऊ घालू. आणि अजून काय म्हटला तू? तू सुटणार आहे असं म्हणून हा इन्स्पेक्टर खुदू खुदू हसू लागतो. राजेश मात्र त्याचं खाण्याचं काम सुरूच ठेवतो. इन्स्पेक्टर म्हणतो, तू आहे ना या जेलमधून कधीच सुटू शकणार नाही. तू असे असे कांड केलेत ना की आयुष्यभर तू या जेलमध्येच सडणार. चिकन बिर्याणी आणि काय बटर चिकन याचं फक्त नावच तुझ्या लक्षात राहील. ते दिसतात कसे हे सुद्धा तू विसरून जाशील, एवढं लक्षात ठेव. राजेशला खूप राग येतो. इन्स्पेक्टर त्याची चांगली टर उडवतो आणि म्हणतो, हो तुला एक गोष्ट मी खायला देऊ शकतो, फटके, ते सुद्धा दिवसातून 4 टाईमला. पाहिजे का? देऊ का? राजेश म्हणतो, नको साहेब, जे आहे ते चांगलं आहे. राजेश स्माईल करतो. इन्स्पेक्टर म्हणतो, बटर चिकन पाहिजे याला, आणि तो तेथून निघून जातो. हवालदारसुद्धा मागे मागे जातो. राजेश चिडून म्हणतो, येडं कुठलं? अरे तुला माहीत नाही आहे, तू मला फटके खायला देणार, उद्या तुला असे चटके मिळणार आहे ना, आणि असा फुर्रकन उडून जाईल मी या जेलमधून. आणि मग मी बटर चिकन, चिकन बिर्याणी सगळं खाणार आणि तू लावत बस तुझ्या जखमांना मलम. हा राजेश काय जास्त दिवस येथे थांबणार नाही आहे. अशा पिंजऱ्यांसाठी तो बनलेलाच नाही आहे. उंच आकाशात भरारी मारणारा पक्षी आहे मी. कधीच या पिंजऱ्यात अडकून बसणार नाही असा विचार राजेश करतो. म्हणजे अर्णव आणि ईश्वरीला बॉम्बने उडून द्यायचं हे तर त्याने ठरवलं आहे, पण या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी तो नक्कीच काहीतरी मोठा गेम करणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. घरातील हॉलमध्ये सगळेजण मस्त गप्पा मारत बसलेले असतात. आकाश अर्णवला विचारतो, तुमचं ठरलंय ना, ईश्वरी डान्स करणार आणि तू त्या रिलेटेड काहीतरी करशील? अर्णव सांगतो, ठरलंय म्हणजे अजून काही फिक्स झालेलं नाही आहे. अंजली म्हणते, पण जर असं ठरलं की ईश्वरी डान्स करणार तर त्या रिलेटेड तू काय आर्ट फॉर्म करणार आहे, काय डिझाईन करणार आहे ते तर सांग. अर्णव सांगतो, अजून मी काही ठरवलेलं नाही आहे, मी सध्या तरी विचार करतोय. आणि तेवढ्यात ईश्वरी आणि आजी धावत पळत तेथे येतात आणि ईश्वरीच्या धक्क्याने टेबलवरची वस्तू खाली पडते. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मिस इंदोर, काय सुरू आहे तुझं? घरात धावपळ करायची काय गरज आहे आणि एवढं काय सांगायचं आहे तुला? ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, आजी पाहिलंत का? तर अर्णव विचारतो, काय पाहिलंत का?
ईश्वरी म्हणते, बायकोचं तर काहीच कौतुक नाहीये, मला एक भारी आयडिया सुचली आहे, एकदम तीर भन्नाट. पण बायकोचं काही कौतुक नाही, हे पडलं ते पडलं याहून फक्त ओढायचं. अर्णव खूप चिडतो. तर नम्रता आणि वल्लरीला प्रश्न पडतो, ईश्वरीला काय तीर भन्नाट आयडिया सुचली आहे. ईश्वरी म्हणते, आजी तुम्हीच सांगा. आजी म्हणते, असं काय करते सांग तू. ईश्वरी म्हणते, नाही मी नाही सांगणार. ईश्वरी आकाश शेजारी जाऊन बसते आणि मग आजी अर्णव आणि घरातील सगळ्यांना आयडिया सांगते की पुढील राऊंडसाठी आपण जर खाण्याच्या पदार्थांमधून रंग बनवले आणि त्यापासून आपण काही फॅब्रिक किंवा डिझाईन बनवलं तर ही आयडिया कशी आहे. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मामीला तर मोठा धक्काच बसतो. मामी नम्रताकडे रागरागाने पाहते. अर्णव विचारतो, खाण्याच्या पदार्थांपासून रंग म्हणजे. आजी त्याला समजावून सांगते, अरे असे अनेक खाद्यपदार्थ आहे ज्यापासून रंग बनतात, एकदम ऑर्गॅनिक प्युअर रंग. जसा हळदीपासून पिवळा रंग बनतो, बीटपासून लाल रंग बनतो, आमसुलापासून सुद्धा एक रंग बनतो. तसे आपण रंग बनवायचे आणि त्यानुसार आपल्या फॅब्रिकला डिझाईनला कलर करायचं. आहे की नाही युनिक आयडिया. हे ऐकून मामा खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, एक नंबर आयडिया आई. आजच्या आज ही आयडिया फायनल करून टाकूया. अंजली, अर्णव, आकाश, ईश्वरी, आजी या सगळ्यांना ही आयडिया खूप आवडते. वल्लरीचा चेहरा मात्र पडतो. नम्रतासुद्धा सगळ्यांसमोर म्हणते, हो हो आजी, खूप छान आयडिया आहे. वल्लरी तिच्यावर चिडते. आजी म्हणते, अरे मला अशीच आयडिया सुचली. जुन्या काळात आम्ही असंच करायचो. रंग वगैरे नव्हते ना, मग पिवळा रंग बनवायचा असला का हळदीचा रंग, लाल रंग बनवायचा असला का बीटचा रंग, असेच रंग बनवायचो. एकदम प्युअर ऑर्गॅनिक कलर, ज्यामुळे काही त्राससुद्धा होत नाही. नम्रताचा चेहरा खूप पडतो कारण आयडिया भारी असते. ईश्वरीसुद्धा खुश असते की आयडिया खूप छान आहे. मामा म्हणतो, एक नंबर आयडिया आहे, ही आयडिया फायनल करून टाका. एकदम काय ती तिरुभन्नाट आयडिया. ईश्वरी म्हणते, मामा तिरुभन्नाट नाही, तीर भन्नाट. मामा म्हणतो, जाऊ दे सेमच आहे. वल्लरी आणि नम्रता खूप चिडलेले असतात की या आजीने ईश्वरी आणि अर्णवला इतकी छान आयडिया दिली आणि आम्हाला काही चांगली आयडिया दिलेली नाही आहे. आकाश अर्णवला म्हणतो, दादा खूप छान आयडिया आहे, ही आयडिया नक्की कर, म्हणजे युनिक आयडिया असेल. अर्णव सांगतो, हो खरं आहे, युनिक आयडिया तर आहे, विचार करायला काही हरकत नाही आहे. थँक्यू मिस इंदोर. तर आजी सांगते, आता आमची ईश्वरीच युनिक आहे, मग तिची आयडियासुद्धा युनिक असणारच ना. छान आयडिया आहे. अर्णवलासुद्धा ही आयडिया खूप आवडते. अर्णव म्हणतो, असंच करूया. तर आजी सांगते, म्हणजे हेच केलं पाहिजे असं नाही, तुमच्या मनाने तुम्ही दुसरं काही सुद्धा करू शकता. मला जे सुचलं ते मी सांगितलं. तेवढ्यात मामा धावत पळत येतो आणि म्हणतो, आई आता दुसरी कोणती आयडिया नाही, तू आयडिया सांगितली ना, चल मग आता काहीतरी गोडाचं बनव छान, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी बनव. असं म्हणून मामा आजीला गोडाचं बनवायला किचनमध्ये घेऊन जातो. अंजली म्हणते, हा मामा पण ना आजीला या वयात कामाला लावतोय. अर्णव ईश्वरीला थँक्यू म्हणतो. ईश्वरी त्याला डोळे दाखवते आणि मामी वल्लरी नम्रताला म्हणते, पाहिलं ना, सगळे फक्त ईश्वरी आणि अर्णवला आयडिया देत आहे, ते जिंकावेत म्हणून प्रयत्न करताय आणि तुझ्यासाठी ना आकाशसाठी कुणी काही विचारच करत नाहीये. नम्रता चिडून म्हणते, हो आई, मला सगळं दिसतंय. अंजली आणि अर्णव, ईश्वरी, आकाश हे सगळे मिळून आता पुढे काय करायचं, कसं करायचं याचं डिस्कशन सुरू करतात. अंजली विचारते, आता कोणते कलर देणार आहात तुम्ही. अर्णव म्हणतो, ते तर आता ईश्वरीच ठरवणार, कारण तिला नेहमी खायचं असतं ना, म्हणजे खायचं बनवायचं असतं. ईश्वरी अर्णवकडे रागारागाने पाहते. सगळे हसू लागतात. मग या सगळ्यांचं डिस्कशन सुरू होतं की आता पुढे काय करायचं आणि आपला हा राऊंड कसा असणार आहे. आकाश, ईश्वरी, अंजली, अर्णव या सगळ्यांचं डिस्कशन सुरू असतं. तर मामी आणि नम्रताचा चेहरा मात्र चांगलाच पडतो. थोड्या वेळानंतर नम्रता हॉलमध्ये असते आणि ईश्वरी विरुद्ध तिने अतिशय घाणेरडा प्लॅन बनवलेला असतो. ती एक कटकारस्थान करणार असते. नम्रता ही जिन्याजवळ येते, वर पाहते. तिला घाबरायला झालेलं असतं, पण जिंकायचं म्हणून कितीही खालच्या पातळीला जायचं असं तिने ठरवलंय. मग नम्रता ही जिन्यावरून ईश्वरी आणि अर्णवच्या रूमजवळ येते आणि अर्णव आणि ईश्वरीचा रूम लावलेला असतो, म्हणजे दरवाजा लावलेला असतो. हे दोघे रूममध्ये असतात. मग नम्रता रूमचा दरवाजा थोडा उघडते आणि आतमध्ये डोकावून पाहते. तर तिला दिसतं की अर्णव काहीतरी डिझाईन करतोय आणि ईश्वरी ही कपड्यांच्या घड्या घालतीये. नम्रताला समजतं की ईश्वरी नक्कीच आता हॉलमध्ये येणार असेल हे कपडे लॉन्ड्रीला देण्यासाठी. नम्रता ही लगेच जिन्यावरून खाली उतरते, जिन्याच्या मधोमध येते आणि आता तिचा खरा घाणेरडा प्लॅन सुरू होतो. नम्रताने
एक मांजाचा काची दोरा आणलेला असतो, त्याचबरोबर तिच्याकडे चिकट टेपसुद्धा असतो. नम्रता हा जो मांजाचा काची दोरा असतो तो जिन्याच्या पोलला बांधते आणि दुसऱ्या बाजूने तर जिन्याचा पोल नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या बाजूने ही चिकटपट्टी भिंतीला लावून देते. म्हणजे या मांजाची दोर ही ती या जिन्यावर बांधते. म्हणजे कुणीही येईल तरीसुद्धा त्याचा तोल जाणार आणि तो तोंडावर आपटणार, त्याच्या डोक्याला लागेल, त्याचा हातपाय मोडेल, असा या नम्रताचा प्लॅन आहे. आणि हे सगळं ती आपल्या बहिणीसाठी, ईश्वरीसाठी करतीये आणि तिला त्याचा कसलाही गम पस्तावा काही नाहीये. तिला फक्त जिंकायचंय आणि आपल्या सासूच्या वळणावर ती 100% गेली आहे यात शंका नाही. आणि नम्रता हा दोरा बांधते आणि या दोराला असं हात लावून पाहते तर हा मांजाचा दोरा असतो तिचं बोटसुद्धा कापतं. नम्रता म्हणते आता ईश्वरी नक्कीच पडणार. नम्रता खूप खुश होते, जिन्यावरून खाली उतरते आणि मग खुर्चीवर जाऊन बसते. आता तिला एकच काम असतं, ईश्वरीला हाक मारणं. म्हणजे ईश्वरी खाली येईल आणि ईश्वरीच या दोऱ्याला धडक होऊन खाली पडेल, तिचा कपाळमोक्ष होईल, हातपाय मोडेल. नम्रता लगेच आवाज देते, ईशू ईशू. आणि ईश्वरी म्हणते, हो ताई येते मी खाली. तेवढ्यात मामी हे सगळं पाहते. मामीला खूप आनंद होतो. असं कुणी पडणार असेल, लागणार असेल तर मामीला खूप आनंद झालेला असतो. आणि मग ईश्वरी हे कपडे घेऊन खाली येत असते आणि येताना सुद्धा तिचं या कपड्यांकडेच लक्ष असतं. आता रोजचा जिना आहे त्यामुळे कुणीही नॉर्मलच चालेल, जिन्याला पकडून वगैरे तर कुणी चालणार नाही. नम्रता ही खरंच खुश होते जेव्हा ईश्वरी ही जिन्यावरून खाली येते. तेव्हा मान्य आहे की तुला ही स्पर्धा जिंकायची आहे म्हणून तू ईश्वरीवर असं करतेय, तर तुला कुठेतरी वाईट वाटलं पाहिजे की मी माझ्या बहिणीबरोबर असं करतेय, मी चुकीचं काम करतेय. पण नम्रता चक्क हसत असते, खुश असते की आता ईश्वरी पडणार. म्हणजे नम्रता ही पूर्ण व्हिलन झाली आहे यात शंका नाही. आणि इकडे खरोखरची व्हिलन म्हणजे नंबर 1 व्हिलन, सगळ्यात डेंजर व्हिलन वल्लरी तर एखाद्या राक्षसींसारखी हसत असते. आता ईश्वरी पडणार, तिचा हातपाय मोडणार, याचा तिला इतका असुरी आनंद झालेला असतो ना की तिचा खूप राग येतो. आणि ईश्वरी कपड्यांच्या घड्या घालत घालत, कपडे वर खाली करत करत ही जिन्यावरून खाली उतरत असते. आणि ज्या पायरीवर नम्रताने हा मांजाचा दोरा बांधलाय त्या पायरीच्या आधी एक पायरीवर असताना गणूबाप्पा तिची मदत करतो आणि ईश्वरीच्या हातामधून एक कपडा खाली पडतो आणि हा कपडा या मांजावर जाऊनच पडतो. ईश्वरी हे पाहते. नम्रता आणि वल्लरीला जबर धक्का बसतो. ईश्वरीला दिसतं की हा कपडा खाली नाही पडलाय तर तो हवेतच लटकलाय, कारण तो दोरीसारखा मांजावरच पडलेला असतो. ईश्वरी आजूबाजूला पाहते तर तिला फक्त नम्रता तेथे बसलेली दिसते. नम्रताला दिसतं की कपडा खाली पडलाय आणि आपला प्लॅन फ्लॉप झालाय. नम्रताची चांगली टरकते, नम्रता घामाघूम होते. वल्लरीला सुद्धा खूप राग येतो की हा प्लॅन फ्लॉप झालाय. ईश्वरी आजूबाजूला पाहते, मग खाली वागते, हा कपडा उचलते आणि तिला दिसतं की मांजाची दोरी ही जिन्याला लावली आहे. नम्रता आणि वल्लरी सगळं पाहत असतात. नम्रता घाबरते की ईश्वरीला आता सत्य कळायला नको की हे सगळं मी केलंय. आणि मग ईश्वरी या दोऱ्याकडे पाहून एक डायलॉग मारते, जो पाहून कळतं की ईश्वरी खरंच मूर्ख आहे. ईश्वरी म्हणते, अरे हा मांजाचा दोरा, हा कुणी इथे जाणून बुजून लावलाय का? आता या जिन्यावर काय रोज मांजाचा दोरा बांधलेला असतो का? ती काय बाल्कनी आहे का ज्याच्यावर कपडे सुकवायसाठी आपण दोरा बांधतोय? जिन्यात दोरा आहे याचा अर्थ कुणीतरी जाणून बुजूनच टाकलाय. पण ईश्वरी फक्त हो का, असं असेल का, एवढाच विचार करते. आणि ईश्वरी या दोऱ्याबद्दलच विचार करत असते. जर माझी या दोऱ्याला धडक झाली असती तर मी खाली पडले असते, मला किती लागलं असतं. हे सगळं कुणी जाणून बुजून केलंय का? वल्लरी आणि नम्रता पाहत असतात. नम्रता लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, इशू. वल्लरीला खूप राग येतो. वल्लरी ही पाहत असते. नम्रता ईश्वरीजवळ येते आणि म्हणते, इशू तू थांब थांब, मी आलेच. आणि ती सुद्धा त्या मांजाच्या दोऱ्याजवळ येते आणि विचारते, काय झालं? ईश्वरी सांगते, अगं ताई पहा ना, हा दोरा येथे कुणीतरी बांधलाय. आणि नम्रता सांगते, हो ना, हे पहा, माझं बोटसुद्धा त्याने कापलं गेलं. आता ईश्वरी असं विचारू शकत नाही का, तुझं बोट कधी कापलं गेलंय? याच्या आधी कापलं गेलं ना, मग तू हा दोरा इथे का राहू दिला, काढून काय टाकला नाही? पण ईश्वरीला काही कळत नाही. अतिशय साधी भोळी आहे ती. नम्रता म्हणते, थांब थांब, तू टेन्शन घेऊ नको, मी हा दोरा काढते. आणि मग ती चिकटपट्टी काढून टाकते, हा दोरा बाजूला करते. ईश्वरीच्या हाताला धरून ईश्वरीला खाली घेऊन येते आणि ईश्वरीला म्हणते, पण हा दोरा तेथे कसा आला?
ईश्वरी म्हणते मलाच माझं कळत नाहीये, हा दोरा तेथे कसा आला. आणि ताई, तू मला कशाला हाक मारली होती. आता नम्रता सांगू शकत नाही, तू तोंडावर आपटावी म्हणून हाक मारली होती. नम्रता खोटं सांगते, अगं ते स्पर्धेबद्दल विचारायला हाक मारली होती, की तुझं ते डान्स करणारे ते फिक्स आहे ना, की नंतर काही चेंजेस झाले आहेत. तर नम्रताला ईश्वरी सांगते, नाही ताई, म्हणजे तसं आमचं फिक्सच आहे, पण अजून काही जास्त ठरलेलं नाही आहे. नम्रता ही काहीतरी विचार करत असते. आता काहीतरी म्हणजे ही का आपटली नाही हाच विचार करते. ईश्वरी विचारते, काय झालं ताई, कसला विचार करतीये. नम्रता सांगते, अगं काही नाही, मी ना स्पर्धेचाच विचार करतीये. आमचं सुद्धा अजून काही ठरलेलं नाही ना, कसं करायचं काय करायचं याचंच खूप टेन्शन आलंय. ईश्वरी म्हणते, ताई तू टेन्शन घेऊ नको, फक्त एवढं मनाशी पक्क ठरव की काही झालं तरी ही स्पर्धा आपल्या दोघांपैकीच एकाला जिंकायची आहे. नम्रता म्हणते, हो हो नक्की जिंकू. आणि नम्रता पुन्हा काहीतरी विचार करते. ईश्वरी विचारते, काय झालं नमुताई, कसला विचार करते. नम्रता सांगते, अगं काही नाही, तोच विचार मनात आहे की कसं जिंकायचं काय करायचं. ईश्वरी म्हणते, आता खूप टेन्शन घेऊ नको, मस्तपैकी तू तुझी तयारी कर, मी माझी तयारी करते. आणि ईश्वरी ही वर निघून जाते. वल्लरीला खूप राग येतो. नम्रता सुद्धा रागारागाने कपडे फेकून देते. आणि आज सुद्धा ईश्वरी वाचली, आता ईश्वरी स्पर्धेत भाग घेणार आणि मी हरणार असा विचार करून नम्रताला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मग वल्लरी ही नम्रताजवळ येते. नम्रता खूप टेन्शनमध्ये असते. ती नम्रताला शांत व्हायला सांगते आणि विचारते, काय गं, एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून लगेच हरलीस. अगं एवढ्या लवकर हार मानायची नाही, घाबरायचं नाही. नम्रता सांगते, मी हार मानली नाही आई. वल्लरी विचारते, मग काय झालं, घाबरलीस का. तर नम्रता सांगते, घाबरली नाहीये, मला खरंच असं वाटलं जर इशू जिन्यावरून पडली असती आणि तिला काही झालं असतं तर आपण काय केलं असतं. वल्लरी चिडून म्हणते, असा विचारसुद्धा करायचा नाही. तुझा हा जो बहीण मोड आहे ना तो स्विच ऑफ कर आणि जाऊबाईचा मोड स्विच ऑन कर. जर तुला या घरात तुझे हक्क हवे असतील, तुला या घरात मान हवा असेल ना, तर इशूचं काय होईल, तिला लागेल का, याचा विचार नाही करायचा. फक्त एवढा विचार करायचा की आता पुढे काय प्लॅन बनायचा आहे आणि ईश्वरी या स्पर्धेत नाही खेळू शकली पाहिजे, यासाठी काय करायचं याचा विचार कर. नम्रता म्हणते, आई मला काही सुचत नाहीये. तर वल्लरी सांगते, मला मात्र चांगलं सुचतं, हे घे. असं म्हणून ती नम्रताला 4 ड्रॉप देते, म्हणजे एक बाटली देते ज्यात एक लिक्विड असतं. आणि नम्रताला ती सांगते, यातील 4 थेंब फक्त ईश्वरीच्या पोटात गेले की ईश्वरी या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. हे ऐकून नम्रताला मोठा धक्काच बसतो. नम्रता विचारते, आई हे काय बोलताय तुम्ही, मी माझ्या ईश्वरीचा जीव नाही घेऊ शकत. तर वल्लरी चिडून म्हणते, ए बावळट, यांनी काय जीव नाही जाणार, फक्त 2-4 दिवस ती काही काम करण्याच्या लायक राहणार नाही. आणि जर तुला जिंकायचं असेल तर एवढं करावंच लागेल, नाहीतर मग तू हरणार, एवढं लक्षात ठेव. ईश्वरी जर स्पर्धेत पोहोचली तर ईश्वरी जिंकणार, आणि जर तुला जिंकायचं असेल तर ईश्वरीला स्पर्धेत पोहोचू द्यायचं नाही. हाच तुझा शेवटचा प्रयत्न, एवढं लक्षात ठेव. नम्रता हा ड्रॉप हातात घेते आणि वल्लरी तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहते. आणि नम्रतासुद्धा वल्लरीची शिष्या झालेली आहे. नक्कीच तिच्यासारखंच ती घाणेरडं काम करणार यात शंका नाही. आता वल्लरी खूप खुश असते, कारण नम्रताच ईश्वरीचा काटा काढणार आणि ती नामानिराळी राहणार. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण आता हळूहळू ही नम्रता डोक्यात चालली आहे. आपल्याला राजेश कसा आहे, वल्लरी कशी आहे, सौदामिनी कशी आहे माहिती आहे, पण नम्रता एका फालतू कारणासाठी स्वतःच्या बहिणीच्या जीवावर उठली आहे, एवढं मात्र नक्की. आणि तिचं हे कॅरेक्टर आता प्रेक्षकांना बिलकुल आवडत नाही आहे. तिचा हा मूर्खपणा बिलकुल आवडत नाही आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. या ड्रॉपचं काय झालं हे तर माहीत नाही, पण त्यानंतर ईश्वरीला खाली पाडण्यासाठी नम्रता जमिनीवर लाटणं ठेवणार आणि ईश्वरी तोंड वर करून चालत असेल, खाली पाहून नाही, तिचा पाय या लाटण्यावर पडणार आणि मग ईश्वरी ही जोरात तोंडावर आपटणार. नम्रता जसं काय वर्ल्ड कप जिंकलाय अशी जोरजोरात हसत असेल, चिअर करत असेल, वाव ईश्वरी पड खाली. पण ईश्वरी पडत असताना अर्णव तिला पाहणार आणि आपल्याला माहिती आहे अर्णव 500 फुटांवर असला तरी डाय घेऊन ईश्वरीचा कॅच पकडेल यात शंका नाही. परंतु हा कॅच कसा पकडणार हे पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. आणि इकडे
राजेशने चक्क कोणाला तरी फोन केलेला असेल आणि राजेश फोनवर सांगेल की माझा फुल प्रूफ प्लॅन तयार आहे. हा दिवस, ही स्पर्धेची राऊंड ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यातील शेवटची स्पर्धा आणि शेवटची राऊंड असणार आहे. त्यानंतर ते कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याचे लायकीचे राहणार नाही. असं म्हणून राजेश फोन कट करेल आणि म्हणेल, अर्णव, मिस इंदोर, माझी इंदोरी जिलेबी, आज तुमच्या आयुष्यातली शेवटची रात्र आहे. जे काही जगायचं आहे ते जगून घ्या. कल हो ना हो, उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात काही उजाडणार नाही आहे. मग आता राजेशने नेमकं काय केलं आहे ना, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.